तर मॉर्फोजेनेसिस हे आहे बायोलॉजिकल प्रोसेस आहे that describes how cells, tissues and organisms develop their shapes. म्हणजे याच्यामध्ये कसे ते टिश्यूज छोटे छोटे हे थोडंसं सायंटिफिक मी अशासाठी सांगते की आपल्याला आपण जे करतो सगळ्यांना ध्यान करण्याची सवय नसते. इथे काही जण जे आलेले आहेत त्यांना जर वाटत असेल हाताची घडी तर त्याच्या मागचं सायन्सही कळणं गरजेचं आहे म्हणून मी हे केवळ सांगते. तर हे जे मॉर्फोजेनेसिस हा जो काही ही जी काही प्रोसेस आहे ती पण अशीच आहे की ज्याच्यामध्ये जे सेल लेवलचं रिपेअर्स आपण ज्याला म्हणतो सेल लेवल रिपेअर्स किंवा सेल्स कशा पद्धतीने शेप होतात त्याचा हा अभ्यास त्याच्यामध्ये हेच सांगितलं की एन्व्हायरमेंटने आपण ते बदलू शकतो किंवा जसं आपण त्याच्यावर एक प्रकारे संस्कार करतो तसे आपण जीन्स बदलू शकतो कारण आज आपण जीन्स बद्दल पूर्वज किंवा जे अँसेस्टर्स आहेत त्यांच्याबद्दल बोलतो तर त्याच्यामुळे हे सगळं मी सांगितलं. आणि आपल्याला हे कशा पद्धतीने बदलायचं तर एनर्जी लेव्हलिंग मध्ये आपण आपल्या बदल करणार. एनर्जी लेव्हल जसं आईन्स्टाईनने सांगितलंय की आपण सगळे व्हायब्रेशनल बीइंग्स आहोत म्हणजे आपल्या सगळ्यांचे व्हायब्रेशन आहेत. मला बऱ्याच जणांना माहिती आहे की फ्रिक्वेन्सी किंवा चक्राबद्दल माहिती असेल. आपली जी सात चक्र आहेत तर त्यांना त्याच्यात देखील फ्रिक्वेन्सी असते. प्रत्येक चक्राची एक फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर ते व्हायब्रेट होत असते. प्रत्येक गोष्ट व्हायब्रेट होत असते. तर ते आपल्याला एनर्जी लेव्हल आपल्याला त्यांच्याशी आपल्या पूर्वजांशी कनेक्ट व्हायचं आहे. आणि आपण जेव्हा ते कनेक्शन आपल्यामध्ये आहे तर तिथे आपण आपल्यामध्ये बदल केले तिथे त्यांच्यामध्ये करस्पॉन्डिंग बदल होतो. या बेसिसवर आपण हे करतो म्हणजे आज तुम्ही जे जे विचार करणार जेव्हा तुम्ही एक एस्टॅब्लिश करता हे नातं आपल्या पूर्वजांमध्ये आपल्या अँसेस्टर्समध्ये किंवा ते कनेक्शन तुम्ही एस्टॅब्लिश करता तेव्हा काय होतं की जेव्हा आपण आपले व्हायब्रेशन वाढवतो तेव्हा त्यांचेही व्हायब्रेशन वाढवतो. हे त्याच्या मागचं सायन्स त्याच्या मागचं सायन्स वगैरे खूप असं झाले तर आता आपण थोडीशी प्रोसेस समजून घेऊ की कशा पद्धतीने आपण करणार आहोत. आपण तीन लेव्हलला आजचं कल्पना करतो. एक म्हणजे स्वतः आपले आई बाबा आजी आजोबा त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबातले म्हणजे ज्यांना जन्माचा कुटुंब म्हणतो स्वतःपासून सुरुवात करू दोन्ही बाजूचे आजी आजोबा वगैरे ते आपले रक्ताचंच नातं आहे. ते अंडापेटी येणारच पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये अजूनही आपल्याला थोडंसं वाढवायचं म्हणजे आपण हळूहळू त्यांना सगळ्यांना सामील करत जायचं. त्याच्यामध्ये तर अबॉर्टेड विशेषतः अबॉर्शन्स मिसकॅरेज झालेले जे मृत्यू असतात त्यांना आपण कधी अॅक्नॉलेज नाही करत. कारण ते असं म्हटलं जातं की जाऊ दे विसरलेलं म्हणून कारण की त्याच्यामध्ये दुःख परत परत घेऊन येत असतं. म्हणून आपण त्यांना अॅक्नॉलेज करत नाही पण दे आर सोल्स ते आर संभव आपलं त्यांच्याशी काहीतरी नातं होतं काही दिवसांकरता का होईना काही महिन्यांकरता का होईना आपलं नातं होतं. त्याच्यामध्ये फक्त आपलेच अबॉर्शन मिसकॅरेज नाही तर आपल्या ओळखीतले आपल्या कुटुंबातले आपल्या मित्रमैत्रिणींचे जे आपल्याला माहिती आहे ते पण आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये जे ऍक्सिडेंटल डेथ किंवा सुसायडल डेथ किंवा काही लोक बेपत्ता होतात जे घरात काहीसे होतात आणि नंतर ते कुठे गेले त्यांचा काही शोध लागत नाही. मग त्या ठराविक वर्षात असं समजलं जातं की आता म्हणजे ते गेले तसं गृहीत म्हणून सगळ्या गोष्टी केल्या तर त्यांनीही आपण असे सगळे आपण घेऊ. विशेषतः जे असतील पेनफुल डेथ त्यांना आपण नक्कीच घेऊ. त्याच्यानंतर सेकंड आपण म्हणजे आपल्या आत्ताच्या समाजामध्ये म्हणजे आपले मित्रमैत्रिणी असतील आजूबाजूचे लोक असतील किंवा आपल्या की जे नातं असतं काही किंवा पेपरात आपण अनेक गोष्टी वाचतो या सगळ्या
म्हणजे काही कलाकार असतील विशेषतः बऱ्याचदा एखाद्याच्या मृत्यूने आपल्याला जास्त म्हणजे वाईट वाटतं. तर ते कलाकार असतील कोणी ओळखीचे असतील म्हणजे हळूहळू आपण एक्सपान्शन ऑफ कॉन्शियसनेस तसं आपण करतो म्हणजे मी त्याच्यानंतर माझा समाज आणि त्याच्या पुढे असेल की आपला इतिहास. आपण बघतो की आपल्या इतिहासामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आता आपण एक त्याच्यात अशी गोष्ट मला म्हणजे ती तुम्हाला आठवली आपल्या स्वातंत्र्य काळात अनेकांनी बलिदान दिले किंवा स्वातंत्र्य किती नाव भरपूर नाव अनेक वेळेला जे आपल्या हे होतात लष्कराचे सैनिक त्याच्यामध्ये बलिदान देतात ते सैनिक त्याच्यानंतर इतिहासाशी रिलेटेड जेव्हा आपण भेटतो तेव्हा आपण या तिसऱ्या लेवलमध्ये अजून म्हणजे जे जोहार वगैरे जे म्हटलं जातं अगदी त्याच्या पूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांच्याही पूर्वीच्या काळात असे जे जे तुम्हाला आठवते आपण जे म्हणतो ना की इतिहासाची पुनरावृत्ती होते का पुनरावृत्ती होत असेल एक तर कारण मला असं वाटतं की आपण इतिहास नीट जाणून घेत नाही त्याच्यामुळे त्याची पुनरावृत्ती होते कारण आपण नीट जाणून घेतला नाही त्यामुळे आपल्या पूर्वजांनीच केलेली चूक आपणही करतो ते एक कारण आणि दुसरं कारण असं आहे की आपण त्यांच्याशी कनेक्टेड असतो तर आपण त्यांचे गुणही घेतो आणि त्यांच्या हातून समजा काही चुका झाल्या किंवा जे काही त्यांच्या बाबतीत विश्वासघात अशा सारख्या गोष्टी घडल्या असतील तर तेही आपण घेतो ते आपण की ते ऑटोमॅटिक येत जातात आता आपण काय करायचं या प्रोसेसमध्ये की उदाहरणार्थ संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज यांच्या बाबतीतले आपण त्यांचे गुण घेणार आहोत आणि त्यांच्या बाबतीत विश्वासघात अशा गोष्टी ज्या घडल्या कारण आपण आता बघतो ना की इतिहासाची पुनरावृत्ती होते कारण पुन्हा तेच रिपीट होतं विश्वासघात हे आपण राजकारणात बघतोच आहोत पुन्हा पुन्हा तेच होत जातं तर आपल्याला फक्त त्यांचे घ्यायचे आणि ते डेव्हलप करायचे आणि आपल्याला त्यांचे जे ज्याला आपण पेटी उघडली गेली होती दोष जे आले जसं आपल्या आई वडिलांना आजार घेतले ते उघडलं गेलं बंद करायचं ते दोष बंद करायचे आणि त्यांचे त्यांना परत द्यायचे आपण फक्त गुण वृद्धी गुणांची वृद्धी करा तर अशा प्रकारे आज आपण ही कल्पना ध्यान ठेवतो त्याच्यात अजून एक मुख्य गोष्ट अशी आहे की जे जे अँसेस्टर्स ह्याच्यामध्ये कितीही पुरातन काळातलं आपण घेऊ शकतो जे आपल्याला आठवतं ते म्हणजे रामायण महाभारत काळातलं एवढ्या जुन्या काळातलं घेतलं तरीही काही हरकत नाही आणि आपले शत्रू सुद्धा घ्यायला विसरू आपण त्यांच्याशी सुद्धा जोडलेले असतो शत्रू म्हणजे एक शब्दशः शत्रू नसते कदाचित पण त्यांच्याशी आपलं पटत नाही ज्यांना जे आपल्याला आवडत नाही किंवा आपल्याला वाटतं ज्यांचा आपल्याला राग येतो रात्र आपण त्यांचा जास्ती विचार केलेला असतो तो त्यांना नक्की घ्या असे जे लोक आहेत त्यांना नक्की घ्यायचं तर आपण अशा प्रकारे त्यांच्याशी एक प्रकारे आपण बोलणार आहोत आपलं नातं प्रस्थापित करणार आहोत आता बोलणार म्हणजे कसं तर कुठल्याही नाही बोलायचं आपलं कर्मेंद्रिय वापरायचं प्रथम कर्मेंद्रिय म्हणजे आपला आवाज प्रथम अशासाठी की आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपण रडतो त्याने पहिलं काम आपण करतो तर याच्याने आपण बोलायचंय कसं बोलायचं तर उपांशू आणि मध्ये बोलायचं उपांशू आणि म्हणजे काय की एकदम मोठ्याने नाही आणि मनातल्या नाही आपल्या गळ्यातून आवाज झाला पाहिजे ते व्हायब्रेशन अशी आपण जे म्हटलं ना व्हायब्रेशनली आपण कनेक्ट होणार तर ते व्हायब्रेशन झाले पाहिजे हे आपल्या गळ्याने उच्चार झाला पाहिजे उपांश म्हणजे याला थोडस प्रयत्न करते दाखवण्याचा
आणि बाबू आणि अशा अशा ती एकदम मोठ्याने नाही आणि मनातल्या मनात नाही आपला आवाज आपल्याला ऐकू जाईल असं आपण त्यांच्याशी बोलायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं आजचं हे ध्यान असणार आहे. की आपण डोळे मिटून घेऊया. कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. नाही. हो. आई बाबांची आपण स्टार्ट करू. आई आणि बाबा यापैकी जे आहेत त्यांना आपण स्मरण करणार. कारण आपण या जगातच आलो त्यांच्या प्रथम स्मरण जसं आपण एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात गणपती पूजनाने करतो तसं याची सुरुवात आपण आपल्या आई बाबांच्या स्मरणाने करावी. कोणाला काही शंका आहे चष्मा काढून ठेवायचा आहे आणि फोन सायलेंट वर ठेवायचा. हा बोला. खूप मोठा विषय आहे आणि त्याच्यावर आता जर बोलायला लागलं तर थोडं विषयांतर होईल. आपण आधी ध्यान घेऊया आणि मग सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे. जाणीव श्वासावर आहे. श्वास सहज येतोय जातोय. शरीर एकदम शिथिल आहे. मनानेच संपूर्ण शरीर स्कॅन करायचं. कुठे काही जडपणा जाणवत असेल रिलॅक्स करायचा. दिनाच्या दरम्यान तुम्हाला पाय पसरावेसे वाटले तर पसरू शकता काही हरकत नाही. आपलं लक्ष तिकडे जाणार नाही अशा पद्धतीने रिलॅक्स करा. कोणाचा कोणी मोबाईल वाजतोय तर समजा मध्ये कोणाचा मोबाईल वाजला तर त्या मोबाईलच्या आवाजावर स्वार होऊन आपण आपलं पुढचं ध्यान करायचं. ते आपल्यासाठी वाजलेलं म्युझिक आहे असं समजायचं. गाणी श्वासावर आहे. श्वास सहज येतो जातो. आणि देवीच्या सान्निध्यात आपल्याला हे ध्यान करायला मिळतं. किती छान योग आहे. आणि आज महाशिवरात्रीचा अतिशय छान दिवस आहे. शिवशंकराचे स्मरण, आपल्या कुलदेवतांचे स्मरण आणि आपल्या गुरु किंवा मास्टर्स ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे त्यांचे स्मरण करून आपण आज ध्यानाला सुरुवात करायची आहे. त्यांना आपलं संकल्प सांगायचा. त्यांना सांगायचं की मी हे ध्यान करत आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने
आणि मी माझ्या ऍन्सेस्ट्रल करण्यासाठी, पूर्वजांना तर्पण करण्यासाठी हे ध्यान करत आहे. तर तुमचे आशीर्वाद मला हवे आहेत. हक्काने मागायचे आशीर्वाद. आणि मला योग्य मार्गदर्शन आणि प्रोटेक्शन तुम्ही करा, असं त्यांना सांगायचं. तुमचे जे गुरु आहेत ते तुमच्या समोर आलेले आहेत आणि ते तुमच्यावर आशीर्वाद आशीर्वादाचा वर्षाव करत आहेत. त्याचा अनुभव घ्या. आपल्या आई वडिलांचे स्मरण करा. आणि आपल्या कुटुंबातील ब्लड रिलेशन मधल्या आपल्या जवळच्या ज्या गेलेल्या व्यक्ती आहेत त्यांना आठवायचं आहे. मनातल्या मनात त्यांचे चेहरे किंवा त्यांची नावं तुमच्या समोर येतील. श्वासाची जाणीव, त्यांचे चेहरे त्यांची नावं तुमच्या समोर आल्यानंतर त्यांच्याशी बोलायचे पार्श्ववाणीमध्ये. त्यांना सांगायचं माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. पार्श्ववाणीमध्ये सांगायचं माझं खूप प्रेम आहे. इमोशनल स्पायरलिटी जस्ट अलाउड, त्यांना येऊ द्यायचं. कोणत्याही प्रकारच्या शारीरिक संवेदना झाल्या तर त्यांना अजिबात अडवायचं नाहीये. शारीरिक संवेदना येतील, कुठे दुखल्यासारखं वाटेल, कुठे टोचल्यासारखं वाटू शकतं, कुठे जडपणा जाणवेल, कुठे टेकलिंग सेन्सेशन जाणवेल. ते सगळं घडू द्या. जस्ट अलाव. यामध्ये तुमचे मिसकॅरेजेस, अबॉर्शन्स, सुसाइडल डेथ्स तुमच्या कुटुंबामध्ये, ऍक्सिडेंटल डेथ्स, पेनफुल डेथ, या सगळ्यांना इन्क्लूड करायचं आणि त्यांना सांगायचं माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी माझ्या हृदयात तुम्हाला जागा देते, माझ्या हृदयात तुम्हाला स्थान देत आहे. तुम्हाला तुमच्या वाढत्या आवडत्या रिलेटिव्हजना काही सांगायचं असेल यापेक्षा वेगळं तर तुम्ही नक्कीच सांगू शकता. त्यांच्याशी बोलायचं. Allow emotions and allow physical sensations. त्यांच्याशी पांशू आणि मध्ये बोलायचं. गळ्यातून आवाज आला पाहिजे. फक्त तुमचं तुम्हाला ऐकायला जाईल, कानाने ऐकू आलं पाहिजे जे आपण बोललो. अतिशय जवळची व्यक्ती आहे, तिच्याकडे तुम्ही मन मोकळं करता. जर तुम्हाला त्यांची एखादी गोष्ट आवडली नाही आणि तुम्हाला ते त्यांना सांगायचंय तर तुम्ही जरुरी सांगू शकता, पण अतिशय प्रेमाने सांगायचं. तेव्हा तू असं केलं होतंस ते मला आवडलं नव्हतं, असं सांगायचं अतिशय प्रेमाने. तुमचे आजी आजोबा, पणजी पणजोबा,
इतर काही पूर्वज जे तुम्हाला कदाचित त्यांची नावं माहिती नसतील, आठवायचे ते सगळे. जी नावं कदाचित काही अननोन नेम्स तुमच्या डोळ्यासमोर येतील, जे तुम्ही कदाचित कधी ऐकलं नसेल, तुमच्या कुटुंबात आहे असेल, तर त्यांना येऊ द्यायचं. त्यांना सांगायचे की माझ्या हृदयात तुम्हाला स्थान देत आहे. श्वासाची जाणीव, हे सगळं करत असताना श्वासाकडे लक्ष ठेवायचंय. गळ्यातून उच्चार येत असल्याची जाणीव आणि तो उच्चार आपल्याला ऐकू येतोय याकडे लक्ष. जे जे तुम्हाला सांगावंसं वाटतंय, त्यांच्याशी बोलावंसं वाटतंय, अगदी मोकळेपणाने अगदी प्रेमाने बोलायचं. अलाव फिजिकल सेन्सेशन्स, अलाव इमोशन्स, हे सगळं टिकून घ्या आणि त्याच्याकडे लक्ष द्या, श्वासावर लक्ष द्या. हे श्वास पोहोचवायचा आहे. मनानेच श्वास या फिजिकल सेन्सेशन मध्ये पोहोचवायचा आहे. जर काही आपल्या चूक झाली असेल त्यांच्या बाबतीत असं तुम्हाला वाटत असेल, तर ते पण तुम्ही त्यांना सांगा अगदी मोकळेपणे. आणि बघा बरं त्यांचा चेहरा कसा दिसतोय, आनंदी आहे का, त्यांना तुम्हाला काही सांगायचं आहे का, हे तुम्ही करताय हे बघून त्यांना खूप आनंद झालेला आहे. जर कोणा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल, तर त्यांना सांगायचं की मी तुमच्या सन्मानार्थ आनंदाने जगत आहे. मी तुमच्या सन्मानार्थ आनंदाने जगत आहे. तुमच्या सन्मानार्थ आनंदाने जगत आहे. असं तुम्ही म्हटल्यावर त्यांच्याही चेहऱ्यावर मला हास्य दिसणार. जेव्हा तुम्ही आनंदी होता तेव्हा त्यांनाही आनंद होणार. शरीरावर ज्या काही संवेदना येत आहेत, त्यामध्ये श्वास घ्यायचा आहे. त्या भावना येतात, अश्रू येतील, जस्ट अलाव देम. तुम्हाला छान आणि त्यांचं जे बॉन्डिंग आहे, तुम्हाला गप्पा मारायच्या असतील, तर तुम्ही त्यांना एखादी छान आठवणही सांगू शकता. जेव्हा आपण असं भेटतो आपल्या आवडत्या व्यक्तीला, निश्चितच आपण त्यांच्याशी छान गप्पा मारतो, आनंदाचे प्रसंग आठवतो, तेही तुम्ही आठवू शकता. जाणीव श्वासावर आहे. जे जे तुम्हाला आत्ता नावं आठवतात, ती सगळी आठवायची आणि त्यांना हे सगळी वाक्य सांगायची. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे सांगावंसं वाटतं ते सुद्धा त्यांना सांगायचं. आपल्या जवळच्या आजूबाजूच्या व्यक्ती, डोळे बंद ठेवायचे आहेत, डोळे उघडायचे नाही. त्याच्या आजूबाजूच्या व्यक्ती, शेजारचे, मित्र मैत्रिणी,
ओळखीचे, कदाचित ज्यांना आपण पर्सनली ओळखत नाही, पण त्यांच्या जाण्याने आपल्याला काहीतरी झालं होतं, दुःख किंवा काहीतरी शरीरात झालं होतं, त्या सगळ्यांना आठवायचं आणि त्या सगळ्यांना ती सांगायचंय की मी तुला माझ्या हृदयात स्थान दिलं आहे. शत्रूंना सुद्धा आठवायचं, शत्रूला सुद्धा आपण आपल्या हृदयात स्थान देत असतो. कारण गेल्यानंतर कोणाचं शत्रू आणि मित्र कोणीच नसतं. त्यामुळे आपण त्यांना त्यांना सुद्धा आपल्या हृदयात स्थान देणार आहोत. अजून तुम्हाला ज्या ज्या व्यक्ती आठवत आहेत त्या सगळ्यांना आठवायचं. तुमच्याशी राहणं त्या काळामध्ये जोडलेलं, त्यांना हृदयात स्थान द्यायचंय, त्यांना ऍक्सेप्ट करायचंय, त्यांना म्हणायचंय आय ऍक्सेप्ट यू ॲज यू आर. त्यांच्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या सतत त्यांना ऍक्सेप्ट करायचंय. ऍक्सेप्ट, आय ऍक्सेप्ट यू ॲज यू आर. तुम्ही आहात असे मी तुमचा स्वीकार करत आहे. जर कोणाचा मृत्यू आपल्याला चटका लावून गेलाय आणि आपल्याला ऍक्सेप्ट होत नाही, ते आपल्याला सोडत नाही, पण खरं तर आता ते गेलेलं आहे. सो वी हॅव टू ऍक्सेप्ट देअर एक्झिट. आपण त्यांचं जाणं स्वीकार करायचा आहे. आपण जेव्हा त्यांचं जाणं स्वीकार करू तेव्हा तिकडे त्यांना चांगलं वाटतं. त्यामुळे आपण त्यांचा हा जो निर्णय आहे, आय ऍक्सेप्ट युअर डिसिजन ऑफ एक्झिट. डोळे बंद करून घ्या. त्यांना सांगायचंय की मी तुमचं जाणं मी स्वीकार करत आहे, मनापासून स्वीकार करते. आणि आता त्यांचं आनंदी चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येईल. जेव्हा तुम्ही त्यांचा स्वीकार करताय, जेव्हा तुम्ही त्यांचा निर्णय मनापासून स्वीकारलेला आहे, तेव्हा त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येईल तुमच्या. Allow emotions to be okay to cry. आपल्या ओळखीच्या, आपल्या माहितीतल्या आणि आपल्या कुटुंबातल्या ज्या ज्या व्यक्ती गेलेल्या आहेत त्यांचं आपण इथे स्मरण करतो. त्यांच्या डोळे मिटून ठेवायचे, अजिबात उघडायचं नाहीये. जे आता आहेत त्यांच्यासाठी या पुन्हा सूचना देते की आपण अशांचं स्मरण करतोय आणि त्यांना आपल्या हृदयात स्थान देतो. हे सगळं घडत असताना आपल्या शरीरावर काही संवेदना जाणवतील, त्याकडे लक्ष, श्वासाकडे लक्ष. आता हळूहळू आपली जाणे आजूबाजूला आपल्या समाजामध्ये घेऊन जायचे आणि आपल्या समाजामध्ये जे खरं तर आपल्याशी
रक्ताने जोडले गेलेले नाही असे आत्ताच्या समाजात असावे. ज्या लोकांचा मृत्यू आपल्याला चटका लावून गेला, मग ते शेजार पाजारचे असतील, कलाकार असतील, मोठे कलाकार ज्यांच्याशी आपण खरं तर फक्त आपल्याला ते आवडतात हा एकच सुटणारा भाग असतो, तरीही त्यांचा मृत्यू आपल्याला काहीतरी चटका लावून जातो. असे समाजातले आजूबाजूचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ, अभिनेते, कल्पना चावला सारखे शास्त्रज्ञ, सुशांत सिंग राजपूत अशांसारखे कलाकार तुमचे जे आवडते आहेत, संपूर्ण देशामध्ये जे काही चांगले नेते होऊन गेले, ज्यांच्या जाण्याने आपल्याला वाटलं वाईट, कुठेतरी वाटलं, जरी आपण त्यांच्याशी जोडलं गेलं नाही तरी वाटलं, त्यांनाही आपण आपल्या हृदयात स्थान द्यायचं. श्वासाची जाणीव आहे, श्वास त्या जाणीवाकडे पोहोचवायचा आहे, ज्या शरीरावर संवेदना होतात त्यांच्याकडे पोहोचवायचा आहे. आपण त्यांच्याशी कनेक्ट आहोत, कनेक्टेड आहोत. त्यांना सुद्धा आपण तर्पण पोहोचवायचं. त्यांनी अनेक प्रकारे समाजाला वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा उपयोग झालेला होता. त्यांनी समाजामध्ये काही कार्य केलं होतं. त्यासाठी हे करायचं आपण. त्यांना सांगायचं की मी माझ्या हृदयात तुम्हाला स्थान देत आहे. आपलं हृदय चक्र हळूहळू मोठं होत जाईल असं तुम्हाला जाणवेल. तुमच्या हृदयामध्ये काही जाणीवा होतील. गळ्यातून उच्चार करून आपण ही वाक्य म्हणणार आहोत. जे जे मी सांगते ना ते गळ्यातून उच्चार केला पाहिजे आपण. गळ्यातून उच्चार झालेला मला जाणवत नाहीये सगळ्यात. जेवढं तुम्ही आपल्याला आपले व्हायब्रेशन्स वाढवायचे, व्हायब्रेशन्स त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे, त्यामुळे गळ्यातून उच्चार होणं आवश्यक आहे. मी तुम्हाला माझ्या हृदयात स्थान देत आहे. ज्या अर्थी ते आपल्याला मनात त्यांचं नाव आलं, ते आपल्या डोळ्यासमोर आले, त्या अर्थी आपलं काहीतरी कनेक्शन आहे त्यांच्याशी, आपण जोडलेले आहोत त्यांच्याशी. आणि म्हणून आपण त्यांना आपल्या हृदयात सामावून घेत आहोत. भले ते आपल्याला आवडले नसतील, त्यांचं कार्य आपल्याला आवडलं नसेल, पण आत्ता ज्या अर्थी त्यांचं नाव आठवलं त्या अर्थी काहीतरी कनेक्शन आहे. आणि आपण ते ज्या एका मध्ये आहे, ज्या प्रतलामध्ये आहे, तिथे त्यांना आपण ही ऊर्जा पोहोचवत आहोत एक प्रकारे.
आपलं ज्याला एक्सपान्शन म्हणतो आपण तसं हळूहळू वाढवत जायचं. आणि आता इतिहासामध्ये जे जे व्यक्ती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वातंत्र्य चळवळीतले अनेक नेते, राजपूत असतील, त्याच्याही आधीच्या काळातले जोहार केला जात असे त्यावेळी, त्याच्याही आधीच्या काळात चाणक्यच्या काळातले, त्याच्याही आधीच्या काळात महाभारत, रामायण आणि त्याच्या आधीचे तुम्हाला जर माहिती असतील त्या सगळ्यांशी जोडले जायचं आहे. एक कनेक्शन आहे आपल्याला. जणू एका ऊर्जेच्या धाग्याने आपण बांधले गेले आहोत. आणि म्हणून आता आपल्याला त्यांची नावं आठवली. त्या सगळ्यांना आपल्या हृदयात स्थान द्यायचंय. हे सगळं म्हणत असतानाच आपल्या शरीरावर ज्या संवेदना येतात तिथे श्वास पोहोचवायचा. श्वास पोहोचवतो म्हणजेच जिथे काही डिस्टर्बन्स आहे तिथे आपण प्राण ऊर्जा पोहोचवतो आणि तो डिस्टर्बन्स निघून जातो. जेव्हा आपण आपल्याकडे बदल करतो, आपल्यामध्ये बदल करतो, तेव्हाच त्याचं करस्पॉन्डिंग जिथे ज्यांच्याविषयी आपण स्मरण करतोय तिकडे सुद्धा ते बदल घडत असतात, ज्याला रेझोनन्स म्हणता येईल. तर आपल्यामध्ये हे बदल घडत असतानाच ते त्यांच्याही मध्ये झालेले जाणवतील. ज्यांची ज्यांची नावं तुम्हाला आठवतात त्यांचे चेहरे, काही प्रसंग तुम्हाला दिसू शकतील. आता त्याचं कोणताही अनालिसिस जजमेंट करायचं नाही. जे काही दिसतंय ते दिसू द्यायचं, जे काही घडतंय ते घडू द्यायचं. जस्ट ऑब्झर्व युअर ब्रेथ, ऑब्झर्व फिजिकल सेन्सेशन्स and allow emotions. हे सगळे आपले ऍन्सेस्टर्स, पूर्वज यांना आपण एक्नॉलेज करतो, तर्पण करतो. त्यांना आपल्या हृदयात स्थान दिलेलं आहे आपण. आणि त्यांना अत्यंत प्रेमाने त्यांच्याशी आपण संवाद साधतो. जे घडतं ते ऑब्झर्व करायचं, जे घडतं ते घडू द्यायचं, जे बदल होतात ते होऊ द्यायचे. आपलं हृदयचक्र खूप मोठं झालेलं आहे. त्यामध्ये आपण सगळ्यांना सामावून घेतलेला आहे. या हृदयात सगळ्यांना स्थान दिलेलं आहे. त्यांचे जे जे गुण आपल्याला हवे आहेत ते आपण घ्यायचे आहेत. आणि जे चुकून नको असलेल्या गोष्टी आपण घेतल्या होत्या त्या त्यांना परत द्यायच्या आहेत. जे गुण आपण घेतले विकसित करायचे आहेत, आपण ते विकसित होत आहेत याची जाणीव.
हे सगळे ऍक्सेस्टर्स म्हणजे जणू काही एक हार्ट, छोटस हार्ट आहे. असे खूप सारे ऍक्सेस्टर्स छोट्या छोट्या रेड कलरच्या हार्टच्या स्वरूपात आपल्या हार्ट मध्ये स्थापित केलं जातं त्यांना. आणि जेव्हा आपण त्यांना या आपल्या हार्ट मध्ये स्थापन केलं, आपल्या हृदयात त्यांना जागा दिली, त्यांची संपूर्ण ऊर्जा आपल्याला मिळाली. आणि आपण आता आपल्या ऊर्जेचं रिप्रोग्रामिंग करत आहोत. ती सगळी ऊर्जा आपल्या हृदयात सामावलेली आहे. कदाचित तुम्हाला ती प्रकाशाच्या स्वरूपात जाणवेल, कदाचित तुम्हाला व्हायब्रेशनच्या स्वरूपात जाणवेल, कदाचित आणखी काही वेगळ्या स्वरूपात जाणवेल. तुमच्या हृदयात तुम्हाला ती ऊर्जा जाणवत असेल, उष्णतेच्या स्वरूपात जाणवू शकते. आणि ही ऊर्जा संपूर्ण शरीरामध्ये श्वासामार्फत पोहोचते. जिथे जिथे आधी काही ऊर्जा अडकलेली वाटत होती, तिथे आता ती मोकळेपणे पोहोचते. जो काही प्रकाश, उष्णता ज्या स्वरूपात तुम्हाला दिसतोय, तो तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रत्येक सेल पर्यंत पोहोचलेला आहे. ही जी ऊर्जेची स्थापना आपण आपल्या हृदयात केली, ती प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते याची जाणीव. आणि आपण आपल्यामध्ये खूप काही बदल घडवले आहेत. संपूर्ण शरीरामध्ये, सगळ्या चक्रांमध्ये आणि सगळ्या नाड्यांमध्ये ऊर्जा फिरते. सगळे ब्लॉकेजेस काढून टाकते. स्वतः बरोबर वाहवत नेते जे सगळं काही आहे. फ्री फ्लो अशी ऊर्जा आपल्या शरीरात, संपूर्ण शरीरात प्रत्येक सेलमध्ये जाते. कपाळापासून पायापर्यंत, डोक्यापासून पायापर्यंत कपाळामध्ये ती ऊर्जा फिरते, डोळ्यांमध्ये फिरते. तिकडची सगळी अशुद्धी निघून जाते. कानांमध्ये फिरते, गळ्यामध्ये, जिभेवर सगळी अशुद्धी निघून जाते. आणि सुंदर अशी ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे जाणवते आपल्याला आपल्या शरीरात. डोक्यामध्ये, पाठीच्या पाण्यामध्ये, वरपासून खालपर्यंत, मानेपासून माकड हाडापर्यंत संपूर्ण पाठीचा कणा या ऊर्जेने भरून गेलेला आहे. त्यातच या घंटेच्या नादाने हा संपूर्ण कणा भरून गेलेला आहे. या घंटेचेही व्हायब्रेशन्स संपूर्ण शरीरात पोहोचतात. नाभीमध्ये ही ऊर्जा आता पोहोचते, जिथे खूप काही बदल, जेनेटिक लेव्हलचे बदल आणि रिपेअर्स, दुरुस्ती असं दोन्हीही झालेलं आहे. तिथे ही ऊर्जा आता पोहोचते. जस्ट ऑब्झर्व व्हॉट इज हॅपनिंग. कदाचित आता कळणार नाही तुम्हाला काय होत आहे, फक्त ऑब्झर्व करा. सेल लेव्हलचे रिपेअर्स, डीएनए लेव्हलचे रिपेअर्स आपण केले. ही ऊर्जा सगळ्या तुमच्या फिजिकल बॉडी, प्राणिक बॉडी सगळीकडे फिरत आहे. सगळ्या नाड्यांमधून ही ऊर्जा जाते.
जे नको असलेलं होतं ते सगळं आपण बाहेर टाकून दिलंय, उत्सर्जित केलंय. जे हवं होतं ते ठेवलं आहे, जे आपल्यासाठी योग्य होतं. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला काही विकसित करायचं आहे ते पूर्ण आपण आता विकसित करण्यासाठी सज्ज आहोत. आपल्या ऍन्सेस्टर्सने आपल्याला भरपूर आशीर्वाद दिले. त्याच्यामुळे साहजिकच आपल्यामध्ये भरपूर एनर्जी निर्माण झालेली आहे. त्या एनर्जीचा अनुभव घ्यायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला हे अनुभव येतील. व्हायब्रेशन्स जाणवतील, काही दृश्य दिसतील. जस्ट रिसीव. सुगंध येऊ शकतात. जस्ट ऑब्झर्व. श्वासाकडे लक्ष आहे. अँसेस्टर्स कडून आपण भरपूर ऊर्जा घेतलेली आहे. भरपूर प्रेरित केला आहे. आपण आपल्यामध्ये स्थापक केलेला आहे, स्थापित केलेला आहे. मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत या ऊर्जेचा एक प्रवाह आपल्याला जाणवतो. मूलाधार चक्रामध्ये स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र असं करत करत ही ऊर्जा बोध चक्र आणि आज्ञा चक्रांमधून सहस्रार चक्रापर्यंत फिरते. आणि याचा अत्यंत सुंदर असा प्रवाह निर्माण. आणि आता त्या प्रवाहाचं एक वलयात रूपांतर झालंय. प्रकाशाचं एक वलय आपल्या भोवती निर्माण झालेलं आहे. जणू काही हे एक सुरक्षेचं वलय आहे, ऊर्जेचं वलय आहे, ज्याच्यामधून आपलं ग्रोथ, उन्नती साठी जे जे काही लागेल ते आपल्याला मिळतंय. आणि ते मिळत असताना, आपण उन्नती करत असताना आपल्या भोवती हे सुरक्षा कवचासारखं निर्माण झालेलं आहे. सुंदर अशा प्रवासाचा आणि या सुंदर अशा ऊर्जेच्या प्रवाहाचा काही वेळ आपण अनुभव घेत आहोत. आणि ही ऊर्जा घेऊनच आपल्या मास्टर्सना, शिवशंकराला आपण त्याचे आभार मानतो. आपले कुलदेवता आणि मास्टर्स ज्यांना ज्यांना आपण आवाहन केलं होतं त्यांचे आभार मानायचे. त्यांनी हा आपला प्रवास अतिशय सोपा आणि आपल्याला छान मार्गदर्शन केलं आणि प्रोटेक्शन केलं.
की त्याच्यावर दीर्घ श्वासाची आवर्तन घ्यायची. त्या कुलदेवतेचंही आपण स्मरण केलं होतं, त्यांनाही धन्यवाद द्यायचे. किंचित हातापायाच्या बोटांची हालचाल करायची. तुम्ही अंदाजे एकमेकावर घर्षण करून ऊर्जा डोळ्याला द्यायची आणि हात डोळ्यावर काही वेळ ठेवून द्यायचे. हात डोळ्यावर असतानाच 2 ते 3 वेळा उघडझाप करायची. आणि सावकाश संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचा. जिथे जिथे काही वेदना किंवा संवेदना, शारीरिक संवेदना जाणवल्या असतील तिथे तिथे हात फिरवायचा. अत्यंत प्रेमाने नाभी चक्रावर हात ठेवायचा आणि हृदय चक्रावर हात ठेवायचा. आणि स्वतःला सुद्धा धन्यवाद द्यायला विसरू नका. आणि सावकाश जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा डोळे उघडणे हरकत नाही. हरिओम. डोळे उघडल्यामुळे पाणी पिऊन घ्यायचं. अजून काही वेळ तुम्हाला जर याचा अनुभव घ्यायचा असेल तर निश्चितच घेऊ शकता. काही नाही. आणि पाणी प्यायल्यानंतर एक खाऊ येईल खायचा. धन्यवाद. थोडं अजून काही वेळ आपण ज्या एनर्जी म्हणतो तसं ही केली होती या ध्यानामार्फत ते थोडं ते सेटल डाऊन होते. थोडं अजून काही वेळ पाणी वगैरे पिऊन आपण सेटल होऊया मग बोलूया. आपण जेव्हा ध्यान करतो तर त्याचा तो अनुभव आलेला असतो तो शक्यतो निघून काढवा असं म्हणतात. ते आपले अजून अजून उन्नती होत जाते. तर जेव्हा जेव्हा तुम्ही ध्यान कराल तेव्हा तुमचे अनुभव नक्की लिहून काढा. शक्यतो पेन आणि पेपर म्हणजे मोबाईलवर नाही. पेन पेपर म्हणजे तुम्हाला वाटेल की अरे अजून कशा नाही लिहितो मोबाईल किंवा सॉफ्ट फॉर्म सॉफ्ट फॉर्म मध्ये असं नाही शक्यतो. आणि अनुभव शेअर करणं हे पण खूप गरजेचं असतं. जो ध्यानाचा अनुभव आला तर कोणाला इकडे येऊन शेअर करायला आवडेल. खाल्ल्यानंतर शेअर करायला आवडेल.
कोणी शेअर करताय का? नमस्कार. खूप खूप धन्यवाद पहिल्यांदा चांगलं ज्ञान घेतल्यामुळे. सर्व पूर्वजांचं स्मरण केल्यामुळे खूप आनंद झाला. आणि असं वाटलं की आपण त्यांना भेटतोय आणि असं धन्यवाद देतो आणि खूप समाधानी वाटलं. धन्यवाद. तुमचं नाव पण सांगितलं. बरेच बापट बडा मला कसा नेहमीप्रमाणे कार्यक्रम केले खूप छान वाटलं. यावेळेला विशेष आठवण आली की म्हणजे बाबांची. अं, बाबा दोन आठवड्यापूर्वीच गेले आणि विशेषतः त्यावेळेचा स्मृती दाटून आल्या. दुःखद प्रसंग होता. मात्र बाबा नेहमी हसत असायचे, कायम प्रसन्न असायचे. जे झालं ते सोडूया, आजचा दिवस नवा सर्वच म्हणायचे. आणि आता या एकंदर प्रोसेस दरम्यान माझ्या घरातल्या छोट्या हॉलमध्ये माझे बाबा, आजी, छोटे काका, मोठे काका सगळेजण खुर्चीवर बसलेत आणि माझ्याशी हसत खेळत गप्पा मारतायत. असं दृश्य एकदम एकदम जाणवलं विशेष पद्धतीने. तेव्हा खूप बरं वाटलं. माझं नाव सुधीर किर्लोस्कर, हरिओम नगर. थँक्यू. असं मी फक्त गोखले ते विष्णुनगर मध्ये जायची आणि माझी आई या मंदिरात 10-12 वर्ष रोज यायची. इथे आता ध्यान करत असताना मला तीच सारखी दिसत होती, बाकी काही दिसलं नाही. पण ती इथे देवीच्या समोर जिथे बसायची ध्यान करायला, तर ती मला खूपच दिसली. असं वाटलं आता ही बोलणार काहीतरी माझ्याशी, काही बोलली नाही पण बोलणार असं वाटलं. आणि ती इथे 10 वर्ष येत होती त्यामुळे माझं जास्त इथे कनेक्टिंग लवकर झाले असं मला वाटतं. कोणी पहिल्यांदाच केलंय का? त्यांना काही शेअर करावं असं वाटतं. म्हणजे आपण हे धनात्मक पद्धतीने करू शकतो, कारण आपण एरवी वेगळ्या पद्धतीने घेतो. आणि हे जेवढं जेवढं आपण करतो तेवढं तेवढं त्याचे अनुभव येत जातात. पहिल्यांदा जर तुम्ही केलं असेल तर कदाचित तुम्हाला अनुभव आल्यानंतर त्याचं हे वाटेल की हा खरोखर होते. आम्ही भरपूर वेळा केल्या आणि त्याचे अनुभव घेतल्यामुळे अं, भरपूर वेळा करून त्याचे अनुभव घेतल्यामुळे मी सांगू शकतो. तर आता आपण जे म्हणतो की ध्यान म्हणजे पाणी प्यावं किंवा मिठावं, त्याच्या मागचा उद्देश आहे की आपण ग्राउंडिंग केलं जातं. तर आता त्याच्याच मध्ये ग्राउंडिंग मध्ये शेअरिंग हा पण एक भाग. जर तुम्हाला इकडे येऊन शेअर जर नसेल करायचं समजा काही कारणाने, तर तुम्ही शेजारच्या व्यक्तीशी शेअर करू शकता, पण तुम्हाला शेअर करायचं आणि ही एक पार्ट ऑफ प्रोसेस आहे असं समजा. तर तुम्ही शेजारच्या व्यक्तीबरोबर शेअर करा. आणि जर कोणाला म्हणजे बघूया आपण, कोणी उरत असेल, एकटंच उरत असेल, तुम्ही इथे जे एकटे उरतात त्यांनी इथे येऊन केलं तरी चालेल किंवा मग दुसरे शोधू शकतो आपण. आहेत सगळ्यांना हो या ना. हा, अजून एक दोन वाक्य मी बोलतो. एक तर हे दर्पण ध्यान मी पहिल्यांदाच केलं, पण आम्ही ब्रह्मविद्येचं ध्यान नियमित करतो.
त्याच्यामध्ये मी आनंदी आहे किंवा मी पूर्ण आहे असं असतं. असं तर्पण ध्यान मी पहिल्यांदाच केलं, पण दरवर्षी 2 वेळा मी श्राद्ध करतो. आणि त्याच्यामध्ये या प्रक्रिया बहुतेक वेळा आल्या असतात, पण गुरुजी थोडं घाई करत असल्यामुळे आपल्याला तेवढं लक्ष देत नाही. तरी आम्ही थांबून थांबून त्यांना सांगायचा प्रयत्न करतो की त्यातून आपलं लक्ष लागेल. पण त्याच्यात सुद्धा 4 धर्मपिंड असतात, त्याच्यामध्ये या सगळ्या प्राचीन लोकांचं ध्यान केलं जातं. आणि बाकी सगळ्या पिंड म्हणजे पूर्वजांना आपण भाताचे हे देतो, पण जे अन्नप्राशन करण्यापूर्वी मृत्यू झालाय त्यांना फक्त दूध दिलं जातं, कारण त्यांनी अजून अन्नप्राशन न करण्यापूर्वीच त्यांच्या जन्मास केला. म्हणजे अशा प्रकारे ते करताना मी थोडा अनुभव घेतला होता, पण ध्यान पद्धतीने पहिल्यांदाच. आपण जे श्राद्ध वगैरे करतो ते चुकीचं आहे असं नाही, पण त्यावेळेला जर आपण असं श्वासाकडे लक्ष देऊन असं मनातून केलं तर ते जास्त चांगलं, म्हणजे ते जास्त इफेक्टिव्ह होतं. कारण बऱ्याचदा ते असं मेकॅनिकली केलं जातं, तर त्यातला मेकॅनिकल हे काढून टाकून आपल्या पुरतं तरी आपण मनापासून आणि हार्ट चक्र आणि श्वासावर लक्ष ठेवून केलं तर त्याचा छान उपयोग होईल. नमस्कार, मी सीमा साळुंखे सराई करते. मला गेल्या वेळी जे प्रयागराजसाठी आम्ही जे केलं त्यामध्ये जेव्हा सगळ्या नातेवाईक म्हणजे आई वडील सासू सासरे असे सगळे जे मोठे व्यक्ती होते त्यांना आणलं, तेव्हा जो अनुभव आलेला होता तेव्हा ते सगळं मी म्हणजे त्याच्यामध्येच तर्पण केल्यासारखं माझा तेव्हाचा अनुभव होता. त्यामुळे यावेळेस जास्त ते नाही करता आलं, म्हणजे बोलवलं म्हणजे मी आई वडील सासू सासरे सगळ्यांना बोलवलं. सासूंनी माझ्या मांडीवरती जीव प्राण म्हणजे त्यांचे केले, त्यामुळे त्यांचं माझं असं खूप जवळचं नातं असल्यासारखं आहे. त्यामुळे यावेळेस मी असं म्हणजे नातेवाईकांना जास्त न बोलवता आता पुतण्या माझा एक माझा तरुण होता, तर त्याच्याबद्दल मला खूप यावेळेच्या हे वाटलं की त्याला मी हे केलं, माझ्याकडून काय चुका झाल्या असेल ते काय असेल तर त्याची मी माफी मागण्याचं मी केलं. आणि नंतर जेव्हा बाईचं हे सांगायचं झालं तर काही मोठे व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर आले ना, त्यांचे आता नाव घेऊन तुम्हाला त्याचं पण मला आले समोर. आणि इतिहासकाली म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आले माझ्या डोळ्यासमोर. तर ऐतिहासिक म्हणजे की अब्दुल कलाम सर माझ्यासमोर डोळ्यासमोर आले, जयंत नारळीकर सर माझ्या डोळ्यासमोर आले, की त्यांनी जे काही करून ठेवलेलं आहे ते करण्यासाठी कुणीतरी असा तर प्रत्येकजण तर आपल्या दुसऱ्याच्या घरात शिवाजी जन्मावर, पण असं नाही होत ना, कुणी ना कुणीतरी असं पुढे येऊन जगावं असं. म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये जे विचार आहे ते मी सांगते की जे नारळी सरांसारखे नारळीकर सरांसारखे किंवा अब्दुल कलाम सरांसारखे असे कुणी या ह्याच्यामध्ये आले तर खूपच अजून आपलं म्हणजे जग सुंदर होईल, आपला देश चांगला होईल असे विचार माझ्या यावेळेस मनामध्ये आले, हे मी आपल्याला शेअर करावे वाटले. धन्यवाद. थँक्यू शेअर केल्याबद्दल. आणि तुम्ही जे म्हणालात की मागच्या वेळी केलं होतं, जसं आपण पितृपक्ष किंवा श्राद्ध हे आपलं दरवर्षी असतं, तसंच आपण जेवढं तुम्ही अजून अजून करत जाल तेवढं तुम्ही, जसं तुम्ही म्हणाला की तुमचं पुतण्या तुम्हाला आठवलं, तसं अजून पुढच्या वेळेला केलं तर तुम्हाला अजून कोणीतरी त्यामध्ये आठवेल. म्हणजे आपण हळूहळू एक एक लेव्हल डीपर असं जात जातो त्याच्यामध्ये, जेवढं आपण जास्त करत जाऊ तसं. तर ते आपण जे केलेलं चांगलं असतं, म्हणजे जेवढं तुम्ही कराल तेवढं ते जास्त छान असतं. आणि ते म्हणूनच शास्त्रज्ञ आणि यांची नावं सांगितली होती की आपल्या भारताच्या प्रगतीमध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे आणि आपल्याला त्यांचे गुण विकसित करायचे. आणि ज्यार्थी आपण इथे भारतात जन्माला आलो त्यार्थी आपले काही कनेक्शन नक्कीच आहे. म्हणजे जर आपण आपले पूर्वज असे मागे 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 गेलो तर कदाचित ते एकच असते, असं पण आहे. खूप जर पिढ्या मागे गेलो त्यामुळे असे आपण त्यांच्याशी जोडलेलो आहोत. त्यामुळे तुम्ही हे ह्या सगळ्यांचं स्मरण केलं तर फारच छान होईल. आता दोघांनी शेअर करायचं आहे, मिळाले प्रत्येकाला शेअर करायला पाहिजे. थोडं तरी काहीतरी नाही, मला काहीच कळलं नाही किंवा मला काहीच अनुभव आला नाही असं तरी सांगा शेवटच्या. हा, म्हणजे तो एक त्याचा भाग असतो, त्या प्रोसेसचाच भाग असतो. तुमच्या मागे आहेत
त्यांच्याशी तुम्ही शेअर करू शकता. ते तुमच्या मागे आहेत त्यांच्याशी तुम्ही शेअर करा. तुमचा जो अनुभव आहे तिकडे येऊन बोलायचं. अनुभव आहे तो शेअर नमस्कार, मी बोलतोय प्रथमेश कुंभेकर वाकर. माझा एक अनुभव आहे. मी जेव्हा घरी आमच्या प्राचीन गौरी सोसायटीमध्ये राहत होतो तेव्हा मी वज्रासनात बसलेलो होतो आणि त्यावेळी जी जमीन ती खडबडीत होती. मी अलार्म लावला 1 तासाचा. वेळ पायातून पेटकेच्या पेटके उडत होते दिवसाचे कष्टाचे यातनेचे. पण मी धरली जिद्द की मी नंतर विचार केला की ज्या यातना होत आहेत तुमचं नाव पण नमस्कार, माझं नाव सुप्रिया चंद्रशेखर लवाटे. हे जे तत्वज्ञान आहे हे मी पहिल्यांदाच केलं. तर ह्याच्यात आपण म्हणतो ना की आपल्या पूर्वजांना आपण आठवायचं. तर पहिला माझा प्रश्न असा होता की हे आपण किती वेळा करायचं. हा पहिला प्रश्न असा आहे की हे किती वेळा करायचं असतं. दुसरा एक प्रश्न असा आहे की आपण नेहमी म्हणतो ना की पूर्वजांचे जे आपले कार्य म्हणजे श्राद्ध पक्ष त्याच्यासाठी एक पितृपक्ष आपल्याला आपल्या ह्याच्यात आहे त्या ह्याच्यातच ते करावं असं म्हणतात. त्याचं दुसरं कारण त्यांनी असं सांगितलं की म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे की पूर्वजांना आपण परत परत बोलवायचं नसतं, बाकी बोलवायचं नसतं. सद्गती मिळावं, पुढे जायला त्यांना मिळावं म्हणून त्यांचं सतत स्मरण करणं हे चुकीचं आहे अशी माझी माहिती. मला ह्याच्यावर स्पष्टीकरण. तर पूर्वज म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण गाई किंवा बाबा घेतले तर ते आपले पूर्वज आहेत आपलं आणि त्यांचं प्रेमाचं नातं आहे. तर एकदा पुढे गेलेले जे काही सोल म्हणतो ते परत येत नाही. ते जिथे कुठे असतात तर आपण त्यांना प्रेमाने आठवलं तर तिथे त्यांना छानच वाटतं. तुम्ही स्वतःवरून जग जाणार तसं आपल्याला जर का कोणी प्रेमाने आपली आठवण काढली तर आपल्याला छान नाही का वाटणार. आपण परत येत नाही मागे. कधी कोणतीच व्यक्ती पुढे गेलेली असेल ती मागे येते. कधी मृत व्यक्ती जिवंत होते का नाही. पण त्यांना उलट ते जिथे आहेत आपण म्हणतो की खूप जेव्हा जवळची व्यक्ती असते आपण म्हणतो ते इथे आहे. सो एनर्जी वाईज ते इथे असतात आणि आपण जेव्हा एनर्जी त्यांना पाठवतो चांगली एनर्जी प्रेम पाठवतो तर निश्चितच ते वाढतं. प्रेम देऊन प्रेम वाढतं तर ते जिथे कुठे आहे तिथे त्यांना छानच वाटतं. आणि तर्पणच्या बाबतीत म्हणाल तर तर्पण अनेक प्रसंग म्हणजे म्हणून आपण ध्यानात्मक पद्धतीने करतोय की जिथे आपण एनर्जीने त्यांच्याशी कनेक्ट होतो. आपण त्यांना परत नाही बोललो. आणि ध्यानात्मक पद्धतीने जेव्हा आपण करतो तर ते अमावास्याला केलं जातं. दर महिन्याला केलं तरी चालेल. किंवा जसं आपण बघतो पिठोरी वगैरे असते त्या दिवशीही केलं जातं. आणि पौर्णिमेला पण केलं तरी चालतं. आणि हे आपण मनातल्या आपल्या पूर्वजांसाठी आपण केलेली ही एक कृती आहे.
तर त्याचं म्हणजे पूर्वी मला तेच वाटायचं की जेव्हा आपण म्हणतो काय पितृदोष किंवा असं ज्या गोष्टी म्हणतो की आपलेच पूर्वज आपल्याला कशाला त्रास देतील, म्हणजे कशासाठी हे करायचं श्राद्ध हे वगैरे असं. तर ते त्रास द्यायला आलेले नसतात, पण ह्या ज्या एन्टांगलमेंट्स आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ माझं आणि काही भांडण झालंय किंवा जे काही वाद आहेत, तर ते एक प्रकारचे गाठी निर्माण होतात एनर्जी, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतो. पितृदोषाचा अर्थ ते पितर आपल्या मार्गात अडथळे आणतात असा शब्दशः अर्थ नसतो. तर ते आपल्या ज्या गाठी आहेत, आपले जे कनेक्शन्स आहेत, आपली जी ऊर्जेचे प्रवाह आहेत, त्याच्यात काही कारण असू शकतात. समजा ती व्यक्ती म्हणजे खूप त्रासामध्ये गेलेली आहे किंवा म्हणून मगाशी आपण जे सुसायडल ऍक्सिडेंटल पण घ्यायला सांगितलं की ती व्यक्ती जाताना काहीतरी एक मनामध्ये किंतु किलबिश होती, ती एनर्जी मध्ये ब्लॉक नाही आणि तीच एनर्जी आपल्यापर्यंत येते, डीएनए मधून ते आपल्यापर्यंत येत असते आणि म्हणून आपण आपल्या इथे रिपेअर केल्यावर त्यांच्या इथे रिपेअर असं आपण ते करतो. या म्हणून ते सुरुवातीला थोडंसं सायन्स सांगितलं, त्याचं कारण हेच आहे की कसं ते आपण आपल्यात बदल केल्यावर त्यांच्यात बदल होतात असं आहे. किंवा पूर्वी आपण एक समज असतो ना की माझ्या आईला अमुक एक आजार आहे म्हणजे मला होणार, विशेषतः डायबेटीस, ब्लड प्रेशर. तर या बायोलॉजी ऑफ बिलीफ मध्ये काय सांगितलं की आपण हा आपला जो बिलीफ आहे तो आपणच चेंज करू शकतो. म्हणजे असं काही नाही आपल्याला ते कोणतरी सांगितलं आणि म्हणून आपण तो आपला समज तयार करून घेतो, पण असं खरं नाही. तर आपण ते बदलू शकतो, आपण रिप्रोग्रामिंग करू शकतो. अशा पद्धतीने हे बदल आपण घडवू शकतो की जे आपल्या त्या पूर्वीच्या कुटुंबात घडलं असेल, होऊन गेलं असेल अनावधानाने, चुकीमुळे, तर ते आपण रिपेअर अशा पद्धतीने करू शकतो की ज्याचा आपल्याला त्रास आताच्या आयुष्यात होऊ नये म्हणतो असं. नाही, त्याचा विषय माझा अभ्यास नाही, पण तुमचा मगाचा जो प्रश्न होता नॉनव्हेजचा, त्याच्यावर मी थोडंफार सांगू शकते. जसं आपण फक्त म्हणजे काही असं म्हणतात की प्रोटीन्स साठी आम्ही नॉनव्हेज खातो किंवा अमुक एका कारणासाठी आम्ही नॉनव्हेज खातो, तर वाईट किंवा चांगलं हे काहीच नाही, आपल्याला ह्युमनला कायम चॉईस दिलेला असतो. तर याचे परिणाम हे तुम्हाला जर हे परिणाम चालणार असतील तर तुम्ही हा चॉईस करू शकता. आपण नाही ठरवू शकत की एखाद्या व्यक्तीने हा चॉईस काय केला. तर आता नॉनव्हेजच्या बाबतीत कसं आहे की जी ऊर्जा आपण फक्त फिजिकली ते बघतो की प्रोटीन आहे वगैरे, पण त्याच्यात ऊर्जा कुठची आहे. एखादा प्राणी तुम्ही मारता तेव्हा त्यात तो काय विचार करत असतो, काय थॉट्स असतात त्याचे, त्याला किती म्हणजे एक तर भीती असते, राग असतो प्रचंड. आता याचं उलट जर का मी सांगितलं की जे ऊर्जेच्या बाबतीत बोलू, आपण जेव्हा साधा शिरा खातो आणि प्रसादाचा शिरा खातो, कोणता शिरा छान लागतो? सगळ्यांचा अनुभव आहेच ना की का प्रसादाचा शिरा छान लागतो, त्याच्यात व्हायब्रेशन्स चांगले गेले, बरोबर. कारण आपण तो प्रसाद तयार करताना सेम रेसिपी, सेम इन्ग्रेडियंट्स तुम्ही वेगळ्या वेळी शिरा करून बघा, तो तसा लागत नाही. आणि पूजा अर्चा चालू असते किंवा मंत्रोच्चार चालू असतात, ते व्हायब्रेशन्स त्याच्यामध्ये गेलेले असतात आणि त्याला जो एक म्हणतो की तो असा छान तो लागतो, त्याच्यामुळे तो छान लागतो. आता ह्याच अपोजिट जो पदार्थ तयार करताना, म्हणजे आता आपण हे पण एक बघतो की एक असं आपल्या नेहमीच्या बोलण्यात एक स्टेटमेंट असतं, सगळे लोक पैशाच्या मागे लागले असं एक स्टेटमेंट असतं. त्याचा थोडासा विचार केला तसं जैसा अन्न वैसा मन असं म्हणतात. आता आपण जे बाहेरून जे अन्न आणतो त्याच्यात कसे असतात त्याचे व्हायब्रेशन,
ते पैसे कमवण्यासाठी केलेलं असतं ना. तर जो गाडी टाकतो तिकडे कसली असेल वडापाव किंवा whatever, त्याचा पैसे कमावणं हा उद्देश असतो, तो आपण खातो वडापाव. असं जेव्हा आपण बऱ्याच वेळा करतो तर साधारण आपली टेंडन्सी तशी होते. म्हणजे फक्त हे एकच हे आहे का तो नाही, बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत असतात. तर असं हे थोडस सांगतात. पण म्हणून ते नॉनव्हेज खाणं वाईट आहे किंवा असं काही माझं मत नाहीये, हा त्याचा त्याचा प्रश्न आहे. चहा कॉफीची सोय खालती केलेली आहे आणि महाशिवरात्रीचा प्रसाद सगळ्यांनी घेऊन जायचा आहे. फक्त शेअरिंग करायचं विसरू नये. एक दोन वाक्य तरी शेजारच्या व्यक्तीशी शेअर करायचं.